नमस्कार. आज आपण एका अशा मजकुरावर बोलणार आहोत जो येशू ख्रिस्ताच्या कथेला एका पूर्णपणे वेगळ्या नजरेतून पाहतो. आपल्याला वाटतं की आपल्याला वधस्तंभाची गोष्ट माहीत आहे, म्हणजे त्याग, वेदना, बलिदान. पण आज आपल्याकडे जो मजकूर आहे तो दावा करतो की आपण या कथेचा सर्वात महत्त्वाचा, सर्वात हृदयद्रावक भाग पूर्णपणे विसरलो आहोत. तो भाग कोणता आहे? चला मग यात काय काय आहे ते शोधूया. नमस्कार. ही सुरुवातच खूप रंजक आहे, कारण हा मजकूर बायबलमधील अनेक वचनांना एकत्र गुंफून एक अशी चौकट तयार करतो जी आपल्याला नेहमीच्या विचारांच्या पलीकडे घेऊन जाते. आणि याची सुरुवातच मुळी अंतिम काळाच्या एका संकल्पनेने होते. हो, करिंथकरांस पत्रातला तो संदर्भ, बरोबर, जिथे म्हटलंय की येशू तोपर्यंत राज्य करेल जोपर्यंत मृत्यूसह सर्व शत्रूंचा पराभव होत नाही. पण या मजकुरात या कल्पनेला अधिक तपशिलात मांडलंय, नाही का? अगदी. यात एक विशिष्ट कालक्रम सांगितला आहे. आधी 1000 वर्षांचं राज्य, ज्याला नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी म्हटलं आहे, मग सिंहासनासमोर अंतिम न्याय, आणि मग सगळ्यात शेवटी येशू हे जिंकलेलं परिपूर्ण विश्व पित्याला म्हणजे देवाला परत सोपवतो. यानंतर काय होतं हे एक रहस्य आहे असा हा मजकूर म्हणतो. पण या मांडणीत एक छुपा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणता मुद्दा? तो म्हणजे येशूचं दुहेरी स्वरूप. या मजकुराचा एक मुख्य आधारस्तंभ हा आहे की या जगात म्हणजे काळ आणि अवकाशाच्या चौकटीत येशू एका निर्मित जीवासारखा वागतो, पित्याच्या अधीन राहतो. पण या चौकटीच्या बाहेर तो आणि पिता एकच आहेत, समान आहेत. थांबा, हे थोडं अमूर्त वाटतंय. काळ आणि अवकाशाच्या चौकटीत म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे असं आहे का की जसं एखादी त्रिमितीय वस्तू म्हणजे 3D ऑब्जेक्ट द्विमितीय जगात 2D जगात फक्त स्वतःची सावलीच दाखवू शकते? ती सावली म्हणजे त्या वस्तूचा फक्त एक मर्यादित भाग असतो, पूर्ण वस्तू नव्हे. येशूचं मानवी रूप त्या सावलीसारखं होतं का? अप्रतिम उदाहरण. अगदी तसंच. हा मजकूर तेच सांगू पाहतोय. येशूचं मानवी रूप, त्याचं दुःख, त्याचा संघर्ष, हे सगळं त्या सावलीसारखं होतं. काळ आणि अवकाशात दिसणारं एक मर्यादित रूप. पण त्याचं मूळ स्वरूप त्या पलीकडचं अमर्याद आहे. आणि म्हणूनच त्याला या मानवी रूपात मोहाचा सामना करावा लागला. बरोबर. तुम्ही येशूच्या मर्यादित स्वरूपाबद्दल बोललात, आणि याच मर्यादित स्वरूपात त्याला मोहाचा सामना करावा लागला, बरोबर. या मजकुरात याबद्दल काय म्हटले? कारण ही कल्पनाच धक्कादायक आहे की येशूला मोह होऊ शकत होता. हो, आणि इथेच याकोबाच्या पत्रातला संदर्भ येतो. देव कोणाला मोहात पाडत नाही, तर प्रत्येकजण स्वतःच्या वासनेमुळे मोहात पडतो. हा नियम येशूलाही लागू होता. या मजकुराच्या म्हणण्यानुसार येशूने शापित मानवी शरीर धारण केलं होतं, म्हणजे त्याला भूक, तहान, थकवा यांसारख्या शारीरिक वासना जाणवत होत्या. पण मग तो निष्पाप कसा राहिला? जर वासना होत्या तर पाप करण्याची शक्यताही होतीच. इथेच एक महत्त्वाचा फरक आहे. या लेखकाचा मुख्य मुद्दा असा आहे की येशूच्या मनात लोभ किंवा स्वार्थाची इच्छाच नव्हती. तो स्वतःच प्रेम होता. त्यामुळे सैतानाने त्याच्यासमोर ठेवलेला परीक्षा, भाकरीचा मोह, अधिकाराचा मोह, यांचा त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण त्याला त्या गोष्टी हव्याच नव्हत्या. त्याच्या इच्छा पूर्णपणे पित्याच्या इच्छेशी जुळलेल्या होत्या. म्हणजे त्याच्याकडे इच्छाशक्ती होती, पण ती चुकीच्या दिशेने कधीच गेली नाही. पण हे इतकं सोपं नव्हतं, बरोबर? मजकुरात म्हटलंय की त्याला सतत प्रार्थना आणि दुःखातून आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवावं लागलं. हो, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे जग, ही काळ अवकाशाची रचनाच अशी आहे जिथे पापापासून दूर राहण्यासाठी शारीरिक वासनांविरुद्ध संघर्ष करणं अनिवार्य आहे. या शापित शरीराला जर नियंत्रणात ठेवलं नाही तर पाप घडणारच. ही या जगाची मूळ रचना आहे. एक मिनिट, इथे थोडा गोंधळ होतोय. मजकूर म्हणतो की वासनांविरुद्ध संघर्ष करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात. मग हे कर्माने तारण मिळवण्यासारखं नाही का वाटत? या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे? उत्तम प्रश्न. हाच या मजकुरातील पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे, आणि याचं उत्तर स्पष्टपणे नाही असं आहे. तारण हे कृपेनेच मिळतं. पण इथे कृपेची व्याख्या खूप वेगळी आणि सखोल आहे. म्हणजे कशी? सर्वसाधारणपणे कृपा म्हणजे आपल्याला सहज काहीतरी मिळतं असा आपला समज असतो. पण या मजकुरानुसार कृपा म्हणजे पाप करणं अशक्य करणारी परिस्थिती नव्हे, उलट कृपा म्हणजे अशी परिस्थिती निर्माण करणं जिथे आपण संघर्षातून पापावर मात करू शकतो.
पापाशी लढण्याची इच्छा होणं ही कृपा आहे, पवित्र आत्म्याची मदत मिळणं ही कृपा आहे, आपल्याला सहन करता येतील अशाच परीक्षा येणं ही कृपा आहे. इतकंच काय, तर आपल्याला मिळणारी हवा, सूर्यप्रकाश, पाणी हे सुद्धा कृपेचेच भाग आहेत, जे आपल्याला जगण्यासाठी आणि लढण्यासाठी बळ देतात. म्हणजे कृपा ही एक सेफ्टी नेट नाही, तर ती एक प्रकारे जिम मेंबरशिप आहे. तुम्हाला ताकद आणि साधने दिली जातात, पण व्यायाम तुम्हालाच करावा लागतो. अगदी बरोबर. आणि याच विचारातून आज्ञाधारकता आणि कर्म यांतला फरक स्पष्ट होतो. वरवर पाहता दोन्ही गोष्टी सारख्याच दिसतात. दोन माणसे एकच काम करत असतील, पण एकाचं काम आज्ञाधारकता असू शकतं आणि दुसऱ्याचं केवळ कर्म. याची काही उदाहरणं आहेत का मजकुरात? हो, 2 उत्तम उदाहरणं दिलीत. पहिलं काईन आणि हाबेल यांचं. दोघांनीही देवाला बलिदान दिलं, पण हाबेलचं बलिदान प्रेमातून आणि विश्वासातून होतं. ते होती आज्ञाधारकता. तर काईनचं बलिदान केवळ एक उपचार होता, एक कर्तव्य होतं. ते होतं कर्म. त्यामुळे देवाने हाबेलचं बलिदान स्वीकारलं. आणि दुसरं उदाहरण परुषांचं आहे, नाही का? हो, परंशी लोक नियमशास्त्राचं काटेकोरपणे पालन करायचे, पण ते केवळ बाह्य कर्म होतं. त्यामागे देवावरचं प्रेम नव्हतं, तर स्वतःच्या धार्मिकतेचा अभिमान होता. याउलट मोशेने जेव्हा तेच नियम पाळले, तेव्हा ती देवाबद्दलच्या प्रेमातून आलेली आज्ञाधारकता होती. खरा फरक कृतीच्या मागे असलेल्या हेतूमध्ये आहे, प्रेमामध्ये आहे. प्रेमाने केलेलं कृत्य ही आज्ञाधारकता आहे, तर प्रेमाशिवाय केलेलं ते केवळ एक पोकळ कर्म आहे. त्याला काहीच मोल नाही. हेतू किंवा प्रेम यावरचा भर खूप महत्वाचा वाटतो. कारण रोजच्या जीवनातही आपण अनेक गोष्टी फक्त करायच्या म्हणून करतो. त्यामागे खरं प्रेम किंवा खरी इच्छा नसते. हा विचार आपल्याला थेट वधस्तंभाकडे घेऊन जातो, जो प्रेमाचा आणि त्यागाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. पण या मजकुरात त्या घटनेकडेही एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिले. हो, आता आपण या चर्चेच्या गाभ्याशी पोचलो आहोत. गेतशिमाने बागेतला तो प्रसंग आठवा, जिथे येशू प्रार्थना करतो, हे पित्या, शक्य असल्यास हा प्याला माझ्यापासून दूर कर. वरवर पाहता असं वाटतं की तू क्षणभर डगमगला, घाबरला. मजकूर हे ठामपणे नाकारतो. त्याचं म्हणणं आहे की वधस्तंभावर होणाऱ्या शारीरिक यातना येशूसाठी कदाचित किरकोळ होत्या. त्यापेक्षा कितीतरी जास्त दुःख त्याने आधीच सहन केलं होतं. त्याचं खरं दुःख, ती खरी वेदना पूर्णपणे वेगळी होती. कोणती वेदना? ती होती आध्यात्मिक पीडा. मानवतेची सर्व पापे स्वतःवर घेतल्यामुळे त्याला त्याच्या प्रिय पित्यापासून, ज्याच्यासोबत तो अनादी काळापासून एकरूप होता, त्यापासून वेगळं व्हावं लागणार होतं. तो संबंध तुटण्याची कल्पनाच त्याच्यासाठी असह्य होती. ती संपूर्ण विश्वाच्या पापांची घाण स्वतःवर घेण्याची आणि पवित्र पित्यासमोर उभे राहण्याची वेदना होती. आणि या वेदनेची तीव्रता इतकी होती की मजकुरात एक धक्कादायक तपशील दिला आहे. हो, या प्रचंड आध्यात्मिक आणि भावनिक तणावामुळे येशूचे हृदय अक्षरशः फाटले. वैद्यकीय भाषेत याला कार्डियॅक रप्चर म्हणतात. जेव्हा शिपायाने त्याच्या कुशीत भाला खुपसला, तेव्हा रक्त आणि पाणी वेगळे होऊन बाहेर आले, जे याचं एक स्पष्ट लक्षण मानलं जातं. बापरे, म्हणजे ही केवळ एक भावनिक किंवा आध्यात्मिक वेदना नव्हती, तर तिला एक भयानक शारीरिक रूप मिळालं होतं. हे ऐकून अंगावर काटा येतो. पण या मजकुरातील सर्वात गहन मुद्दा हा नाहीये, बरोबर? एक याहूनही मोठा विचार यात मांडला आहे. अगदी. आणि तो विचार असा आहे जो सहसा चर्चेला जात नाही. येशूचे सर्वात मोठे दुःख स्वतःच्या त्यागाचे किंवा पित्यापासून वेगळे होण्याचे नव्हते. मग काय होतं? त्याचं सर्वात मोठं दुःख होतं आपल्या प्रिय पुत्राला त्यागताना पित्याला होणाऱ्या वेदना पाहण्याचे आणि अनुभवण्याचे. तो पित्याला इतकं जवळून ओळखत होता की त्याला माहीत होतं की हा त्याग पित्यासाठी किती जास्त वेदनादायी असेल. हे परस्पर प्रेम आणि एकमेकांच्या दुःखात सहभागी होणं हे या कथेच्या केंद्रस्थानी आहे. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की त्याचं स्वतःचं दुःख नाही, तर पित्याला होणाऱ्या दुःखाची जाणीव ही त्याची सर्वात मोठी वेदना होती. हा विचार मी कधी केलाच नव्हता. यामुळे तर माझ्या देवा तू माझा त्याग का केलास या वाक्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो. बरोबर. तो आक्रोश स्वतःच्या वेदनेचा नव्हता, तर पित्याच्या वेदनेला पाहून आलेला तो उद्गार होता. जणू तो म्हणत होता, आपल्याला हे का सहन करावे लागत आहे? कारण मजकूर म्हणतो, खरे प्रेम करणारा आपल्या प्रिय व्यक्तीचे दुःख स्वतःवर घेऊ इच्छितो. पिता पुत्राचं दुःख स्वतःवर घेऊ इच्छित होता आणि पुत्र पित्याचे. ही वेदना दुतर्फी होती. म्हणूनच येशू डगमगला नाही, तर त्याने ठामपणे वधस्तंभाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
कारण त्याचं पित्यावर आणि मानवावर असलेलं प्रेम इतकं मोठं होतं की तो त्यागापासून मागे हटूच शकत नव्हता. जर हे इतकं गहन प्रेम आणि त्याग आहे तर मग त्याचा अनुयायांच्या जीवनाशी काय संबंध आहे? लूकच्या पुस्तकात ते प्रसिद्ध वचन आहे, ज्याला माझा शिष्य व्हायचे आहे त्याने स्वतःचा त्याग करावा आणि आपला वधस्तंभ उचलून दररोज माझ्या मागे यावे. या मजकुरात वधस्तंभ उचलणे याचा काय अर्थ सांगितला आहे? याचा खूप थेट आणि व्यावहारिक अर्थ सांगितला आहे. वधस्तंभ उचलणे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे आणि हे ओळखणे की आपले स्वतःचे असे काहीही नाही. आपलं जीवन, आपली मालमत्ता, आपला वेळ, आपलं शरीर हे सर्व देवाकडून उसने घेतलेलं आहे. त्यावर आपला कोणताही हक्क नाही. आपण केवळ त्याचे व्यवस्थापक आहोत. मजकुरात यासाठी एक विलक्षण रूपक वापरले आहे, ज्ञानवृक्षाचे फळ थुंकून टाकणे. हो, कारण ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ल्यामुळेच माणसात हे माझे आहे ही मालकी हक्काची भावना आली. ते फळ थुंकून टाकणे म्हणजे ती मालकी हक्काची भावनाच सोडून देणे. सर्व काही देवाचे आहे हे स्वीकारणे आणि माझ्यासाठी जगण्याऐवजी त्याच्यासाठी जगणे. माझे आयुष्य ही संकल्पनाच मुळात नाकारणे. आणि याच विचारातून अंतिम आज्ञा येते, जे के एकमेकांवर प्रेम करा. का? कारण जर सर्व काही देवाचे आहे, जो सर्वांचा मालक आहे, तर आपल्याला एकमेकांशी भांडण्याचा, एकमेकांचा द्वेष करण्याचा किंवा एकमेकांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजण्याचा काहीच अधिकार नाही. आपण सर्व एकाच मालकाचे भाडेकरू आहोत, एकाच घरात राहतो आणि ह्या मालकाने दिलेली आज्ञा मोडण्याचा परिणाम केवळ आध्यात्मिक मृत्यू आहे, कारण ते थेट मालकाच्या इच्छेविरुद्ध जाण्यासारखे आहे. तर आजच्या या चर्चेतून काही गोष्टी पूर्णपणे नव्या प्रकाशात समोर आल्या. येशूचं काळावकाशातील मर्यादित आणि त्यापलीकडचं अमर्याद स्वरूप, कर्म आणि आज्ञाधारकतेतला प्रेमावर आधारित सूक्ष्म फरक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येशूच्या दुःखाला केवळ वैयक्तिक त्रास म्हणून न पाहता पित्यासोबतच्या अथांग परस्पर प्रेमाचं आणि एकमेकांच्या वेदना अनुभवण्याचं प्रतीक म्हणून पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन. आणि श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो. या मजकुरानुसार आपलं स्वतःचं असं काहीच नाही, अगदी आपलं अस्तित्व सुद्धा नाही. जर आपलं जीवन, वेळ, शरीर आणि आपल्याला माझ्या मालकीची वाटणारी प्रत्येक गोष्ट एका उच्च शक्तीकडून उसने घेतली असेल, तर दैनंदिन जीवनातील माझं आणि तुझं या संकल्पना कशा बदलतात? आपण ज्या गोष्टींना माझे हक्क किंवा माझी मालमत्ता म्हणतो, त्या खरोखरच आपल्या आहेत का? की आपण केवळ त्यांचे तात्पुरते सांभाळणारे आहोत? या दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्या जबाबदाऱ्या आणि नातेसंबंधांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल याचा विचार करायला हवा.